फ्रूट सॅलडमध्ये या दोन गोष्टी घातल्यात ना तर कस्टर्ड पावडर आणि साखर घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही आणि अतिशय हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड तयार होतो. विदाऊट कस्टर्ड पावडर फ्रूट कस्टर्ड आपण अगदी इझिली घरामध्ये बनवू शकतो आणि मुलांना देऊ शकतो. आता ह्यासाठी मी फ्रूट्स घेतलेत. तर फ्रूट्स आपल्याला जे हवे ते आपण घेऊ शकतो. मी माझ्या इथे डाळिंब, मोसंब, एक सफरचंद, स्ट्रॉबेरी, केळं आणि संत्रं घेतलेलं आहे. आता हे कट करण्याच्या अगोदर काय करायचं, मकाना घ्यायचा. मकाना साधारण एक वाटीभर घेतलेला आहे आणि 2 मोठे चमचे मी काजू घेतलेले आहेत. साधारण 10 ते 12 हे मोठे काजू आहेत आणि हे दुधामध्ये भिजवून ठेवायचे. कारण की हे साधारण एक अर्धा तास तरी दुधामध्ये भिजवले गेले पाहिजेत. आता सगळ्यात वेळमोडं काम म्हणजे फ्रूट्स जे आहेत ते सोलून घ्यायचे, निवडून घ्यायचे. तर आपल्याला आता इथे मी संत्रं घेतलेलं आहे. संत्रं कसं करायचं, पूर्णपणे त्याच्या साली काढून घ्यायच्या. नंतर त्याच्या ज्या शिरा आहेत त्याही काढून घ्यायच्या आणि साईडचं सालपट काढून ह्याच्या बिया पण काढून घ्यायच्या. नाहीतर बी तोंडात आली तर ती कडवट होईल. अशा पद्धतीने संत्रं सोलून घ्यायचं. खूप वेळ लागतो याला, पण आता ते जर का आपल्याला हेल्दी काही बनवायचं असेल तर पर्याय नसतो. डाळिंबाचाही सेम. डाळिंबाची सालं काढून आपल्याला त्याचे सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत. डाळिंबाचे दाणे काढून झाले की सफरचंदाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. साधारण बारीक बारीक अशा सफरचंदाच्या फोडी काढून घ्यायच्या. इथे फ्रूट्स तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही किवी पण घेऊ शकता ह्याच्यामध्ये किंवा ड्रॅगन फ्रूट पण घेऊ शकता. मुलांना जे आवडतात ना ते फ्रूट्स घ्यायचे आणि जे आवडत नाहीत ना तेही फ्रूट्स याच्यामध्ये घालून घ्यायचे. कारण की हे फ्रूट कस्टर्ड एवढं अप्रतिम तयार होतं की मुलांना कळत नाही आपण कुठले कुठले फ्रूट्स ह्याच्यामध्ये खातोय. इथे मी थोडीशी स्ट्रॉबेरी पण घेतलेली आहे. स्ट्रॉबेरी इथे 2च घेतलेले आहेत आणि 2-3 स्ट्रॉबेरीज मी ठेवलेले आहेत कलर येण्यासाठी. आता काय करायचं, एक अर्ध्या तासानंतर हे सगळं जे आहे ते आपलं भिजलेलं असणार आहे ते मिक्सर जारमध्ये घ्यायचं. मिक्सर जारमध्ये घेऊन आता आपल्याला छान गुलाबी कलर हवा असेल तर त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी लागणार आहे. त्याचे साधारण 4 ते 5 स्ट्रॉबेरी मी कट करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरती झाकण लावून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. एकदम ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. ह्याच्यामध्ये कुठलाही कलर घालायचा नाही, पाणी घालायचं नाही किंवा कस्टर्ड पावडरही घालायची नाही. हे परफेक्ट आपलं असं मिश्रण तयार होतं. आता ह्याच्यामध्ये एकदा फिरवून झालं ना की गोड करण्यासाठी साखर न घालता आपण इथे मध घालायचं आहे. साधारण 2 मोठे चमचे मी याच्यामध्ये मध घालून घेतलेला आहे. मध घातलेला आहे हे कळतही नाही. एकदम छान गोड असा स्वाद येतो फ्रूट कस्टर्डला. त्यामुळे साखर घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही. आता हे सगळे जे कट केलेले फ्रूट्स आहेत ते एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचे. कारण की काय, सगळे कट केलेले फ्रूट एकत्र करून मग ह्याच्यावरती आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये साखर आणि कस्टर्ड नसल्यामुळे ना खूप हेल्दी होतं. फ्रीजमध्ये ठेवलं ना की खूप छान गार असं फ्रूट कस्टर्ड तुम्ही डिझर्ट म्हणून खाऊ शकता. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर होतं. मुलांना कळत देखील नाही की ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर नाही आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आता हे जे कस्टर्ड तयार करून घेतलेलं आहे आपण ते याच्यावरती घालून घ्यायचं फ्रूट्सवरती आणि छान खालपासून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचं. झालं फ्रूट कस्टर्ड तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि छान छान रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो. हे बघा आपलं कस्टर्ड तयार झालं. खूप हेल्दी होतं. एकदा नक्की ट्राय करा. आता एक तासाभरासाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान थंडपणा येतो ह्याला आणि एक छान थंड गोड असं डिझर्ट तयार होतं. हेल्दी डिझर्ट तयार होतं. आता हे काय करायचं, एखाद्या छानशा बाउलमध्ये घ्यायचं आणि चमचा घालून छान खायचं. आनंद म्हणजे अगदी स्वर्गसुख इतकं सुंदर लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्याला काय करायचं, मॅरिनेट करण्यासाठी आहे ना वरून एक स्ट्रॉबेरीचा तुकडा लावायचा. भारी दिसतं दिसायला सुद्धा. कधी एकदा खातो असं झालं. माझ्या मुलीने आरवीने तर पटकन 1 मिनिटात संपवून टाकलं आणि सेम अजून एक बाउल खाल्ला. इतकं तिला आवडलं. तिला कळालंही नाही की ह्याच्यामध्ये मी वेगळे इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.